आजचा व्हिडिओ थोडा पर्सनल आहे. आज काही भारी ज्ञान नाही देणार बरं का. आज आपण फक्त मनातल्या गोष्टींवर गप्पा मारणार आहोत. कारण खरं सांगायचं तर आपण सगळेच कधी ना कधी ओव्हर थिंकिंग करतो. दिवसभर सगळं नॉर्मल असतं, पण रात्री डोकं चालू होतं. उगाच विचार, उगाच काळजी, उगाच भीती. मी बरोबर बोलले का? मी चुकीचं तर नाही केलं ना? लोक माझ्याबद्दल काय विचार करत असतील? आणि हळूहळू हे विचार निगेटिव्ह बनायला लागतात. आणि त्यात अजून भर पडते आपल्या आयुष्यात असलेल्या निगेटिव्ह लोकांची. खरं सांगू का, निगेटिव्ह लोक म्हणजे नेहमी ओरडणारे लोक नसतात. काही लोक गोड बोलतात, हसतात, पण आतून जळत असतात. आपण खुश असलो तरी त्यांना प्रॉब्लेम, आपण शांत असलो तरी त्यांना प्रॉब्लेम, आपण पुढे गेलो, बदललो, स्वतःसाठी उभे राहिलो तरी त्यांना प्रॉब्लेम. आणि सगळ्यात जास्त दुखवणारी गोष्ट काय आहे माहिती आहे? आपल्या आयुष्यात असे लोक असतात, लहान मोठे असोत, ज्यासाठी आपण मनापासून सगळं करतो, त्यांच्यासाठी वेळ देतो, त्यांच्यासाठी जीव लावतो, कधी स्वतःला मागे ठेवून त्यांना पुढे ठेवतो. पण जेव्हा कधी आपण त्यांना भेटतो ना, तेव्हा तेच लोक आपल्याला ॲटिट्यूड दाखवतात. थंड वागणं, ताटातून उद्धट बोलणं, जणू आपण काहीच नाही अशा पद्धतीनं वागणं, उगाचच ॲटिट्यूड दाखवणं, ताट वागणं. आणि तेव्हा मनातून खूप वाईट वाटतं. कारण आपण मनापासून वागतो आणि समोरून आपल्याला तसाच रिस्पेक्ट मिळत नाही. मग आपल्याच डोक्यात विचार सुरू होतात, मी काही चुकीचं केलं का? मी जास्त अपेक्षा ठेवते का? मी इतकं सगळं केलं तरीही का? पण इथे एक गोष्ट अगदी क्लिअर ठेवा, तुमचं प्रेम, तुमचा वेळ, तुमची किंमत कोणीही गृहीत धरायची गरज नाही. आणि सगळ्यात फनी गोष्ट काय माहिती आहे? जेव्हा आपण त्यांच्यासारखं वागायला लागतो ना, थोडं शांत राहतो, थोडं डिस्टन्स ठेवतो, थोडं कमी बोलतो, तेव्हा त्यांना लगेच मिरची लागते, नाही का? म्हणजे त्यांना लगेच वाईट वाटतं. मग ते म्हणतात, तू बदलली आहेस आणि तुझा ॲटिट्यूड वाढलाय, तू अशी नव्हतीस. पण खरं सांगू का, तो ॲटिट्यूड नसतो, तो सेल्फ रिस्पेक्ट असतो. नेहमी आपणच ॲडजस्ट करायचं का? नेहमी आपणच सहन करायचं का? नेहमी आपणच समजून घ्यायचं का? तर नाही. ज्यांना तुमच्याशी नीट बोलायचं आहे त्यांच्याशी बोला. आणि ज्यांच्यासोबत बोलताना तुमच्या मनात निगेटिव्ह वाईब जाणवतात ना, त्यांच्यापासून थोडं दूर राहा. पूर्णपणेच तुम्ही दूर राहिलात तरी ओके आहे. मला तुमच्यासोबत बोलायचं नाही, हे बोलणं चुकीचं नाही, पण काही वेळेला ही भाषा सुद्धा आपण वापरायला हवी. कारण काही लोकांसोबत बोलल्यानंतर मन शांत होत नाही, उलट जास्त हेवी होतं. कारण आपण आपला स्वाभिमान कोणासाठीही सोडू शकत नाही ना. आणि अशा वेळी स्वतःला सांगा, मी वाईट नाहीये, मी फक्त स्वतःला वाचवते. ओव्हर थिंकिंग थांबवायचं असेल ना, तर सगळ्यांचं ओझं स्वतःवर घेणं बंद करा. जे आपल्या कंट्रोलमध्ये नाही त्यावर विचार करून स्वतःला त्रास देणं सोडा. मनात विचार आला की स्वतःला विचारा, हे माझ्या हातात आहे का? जर नाही तर सोडा. हळूहळू मन शांत व्हायला लागतं. आता सेल्फ लव्ह म्हणजे नेहमी स्ट्रॉंग राहणं नाही. सेल्फ लव्ह म्हणजे थकले असताना स्वतःला दोष न देणं. आज काही जमलं नाही, चालेल. आज मन ठीक नाहीये, ओके. तू जशी आहेस ना, ती पुरेशी आहेस. प्रोडक्टिव्ह राहायचं म्हणजे दिवसभर धावपळ करणं नाही. प्रोडक्टिव्ह म्हणजे जे करताय ते मन लावून करणं. आज फक्त एक काम नीट झालं तरी ते पुरेसं आहे. स्लो प्रोग्रेस इज स्टील प्रोग्रेस. आता सेल्फ केअर म्हणजे फक्त पार्लर किंवा शॉपिंग नाही. सेल्फ केअर म्हणजे वेळेवर जेवण, पाणी पिणं, थोडं शांत बसणं, छान वाटेल असे कपडे घालणं, बांगड्या, टिकली, दागिने, ज्याने मन खुश होतं ते करणं. लोक काय म्हणतील याचा विचार करून स्वतःला थांबवू नका. आणि सगळ्यात शेवटी डोकं शांत ठेवणं. सगळं आत साठवून ठेवू नका. रडायचं असेल तर रडा, बोलायचं असेल तर बोला, लिहायचं असेल तर लिहा. निगेटिव्ह लोकांना इग्नोर करणं हा अहंकार नाही, तो सेल्फ रिस्पेक्ट आहे आणि सेल्फ केअर आहे. आणि शेवटी एवढंच सांगायचं आहे, तुम्ही जे काही सहन केलं आहे ना, ते तुम्हाला कमकुवत नाही बनवत, ते तुम्हाला खूप स्ट्रॉंग बनवतं. ज्या लोकांनी तुम्हाला इग्नोर केलं, ॲटिट्यूड दाखवला, मन दुखावलं, त्यांच्यामुळेच आज तुम्ही स्वतःला जास्त ओळखायला लागलात. आता स्वतःसाठी उभं राहणं हा स्वार्थ नाही, तो सेल्फ रिस्पेक्ट आहे. आणि जर आजचा व्हिडिओ पाहून तुम्हाला असं वाटलं असेल की हे माझ्याच मनातलं आहे, तर प्लीज खाली कमेंट करून सांगा नक्की. कारण मला माहीत आहे तुमच्यापैकी बरेच जण हे सगळं शांतपणे सहन करत असतात. हा व्हिडिओ तुमच्या एखाद्या त्या व्यक्तीसोबत शेअर करा, जिला आज थोडी पॉझिटिव्हिटी, थोडं धीर आणि थोडं मी एकटी नाही आहे असं वाटायला हवं आहे. आणि जर तुम्हाला अशाच मनाशी बोलणाऱ्याच रिअल लाईफवरच्या गोष्टींवर व्हिडिओ पाहायला आवडत असतील ना, तर चॅनलला सबस्क्राईब करा. मी अजून असे व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येईन. कारण इथे आपण परफेक्ट नाही, पण एकमेकांसाठी खरे आहोत. पुन्हा भेटू, तोपर्यंत स्वतःवर प्रेम करा आणि स्वतःशी सौम्य राहा. चलो बाय.